नमस्कार मैत्रिणींनो, रंगोली गुरु या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्व मैत्रिणींचं खूप खूप स्वागत. श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. रंगात रंगला श्रावण, नभा नभात उतरला श्रावण, पाना पानात उमलला श्रावण, फुला फुलात गंधला श्रावण. अशा या श्रावण मासाच्या तुम्हा सर्व मैत्रिणींना माझ्याकडनं मंगलमय शुभेच्छा. आज मी घेऊन आली तुमच्यासाठी खूप सोपी, सुंदर, कुणीही सहज काढू शकेल अशी बॉर्डर रंगोली फुला आणि पानाची. श्रावण महिना म्हटलं की मला असं वाटतं की श्रावण महिना हा श्रवण महिमा असंच फक्त ऐकायचं. या महिन्यामध्ये शिवाची उपासना करायची आणि अशिवाचा त्याग करायचा, असा हा आपला श्रावण महिना. आपल्या भारतीय संस्कृतीचं प्रतीक श्रावण महिना. तसे तर सगळे महिने श्रेष्ठ, पण त्यातल्या त्यात आपण श्रावण महिना हा शिवाची उपासना करण्यासाठी असतो असं मला वाटतं. श्रावण महिन्यात आपली पृथ्वी ही अत्यंत सुंदररित्या बहरलेली असते. जलधारांनी चिंब ओली झालेली असते. आता जलधारांचा संबंध पृथ्वीचा वरुणदादाचा जो आहे, कारण श्रावण महिन्यात शिवाला महत्त्व आहे आणि आपल्या शिवाला सुद्धा जलधारा अत्यंत प्रिय आहेत. श्रावण महिन्यात उपवासाला पण तेवढंच महत्त्व आहे. म्हणजे आपण आहार कमी घेतो, हो की नाही मैत्रिणींनो? त्याप्रमाणे श्रावणावरती पण किती सुंदर सुंदर गाणी आहेत. श्रावणात घन निळा बरसला, आजच मी ऐकत होते. म्हणलं आपल्या या जुन्या जे गाणी आहेत, किती सुंदर गाणी आहेत. आजही ऐकलं तरी आपल्याला त्याचा कंटाळा येत नाही किंवा तो बोर होत नाही. असं हे गाणं आजच ऐकण्यात आलं म्हणून उल्लेख केला मी इथे तुमच्यासोबत. तर मैत्रिणींनो, असा हा श्रावण महिना. तुम्हा सगळ्यांना त्या श्रावण महिन्याच्या मंगलमय शुभेच्छा. आणि अशा सोप्या, सुंदर, सहज रांगोळ्या पाहण्यासाठी प्लीज रंगोली गुरु या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी रोज एक शॉर्ट आणि एक व्हिडिओ अपलोड करत असते. तर नक्की तुम्हाला ते आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला कमेंट करून सांगा की माझ्या रांगोळ्या तुम्हा सर्व मैत्रिणींना कशा वाटतात. खूप खूप आभार. तुम्हा सर्वांचा मला सपोर्ट मिळतोय, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.